अखंड सह्याद्री प्रेमींना सस्नेह नमस्कार. असोसिएशन या प्रामुख्यानं बचाव कार्यात काम करणाऱ्या संस्थेच्या चतुर्थ वर्धापन दिन सोहळ्यासाठी आपण सारी जण आवर्जून उपस्थित राहिलेले आहात. आपल्यामध्ये गिरीप्रेमी आहेत, गिर्यारोहक आहेत, बचाव कार्यात अग्रेसर करणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत. आपणा सर्वांचं मी खूप 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 मनापासून स्वागत करते. या अतिथींना मी नम्रपणे विनंती करेन की त्यांनी दीपप्रज्वलन करावे. शिरावरी शंभु विराजता है, कन्या कुमारी पददूता है. स्कंदान्वरी दुर्गम दुर्गजाचा भूमि तशी त्याग भूमि, स्वातंत्र्य भूमि तशी गेलेले आहेत, जात आहेत आणि याच्या पुढे आपल्या साऱ्यांना धावून जाण्यासाठी प्रेरणा देत राहतील. असे सारे जण आमच्या संस्थेमध्ये जोडले गेलेले आहेत. यामध्ये कोण कोण आहे? कोणीतरी प्रथमोपचारामध्ये एक्सपर्ट आहे, कोणीतरी कम्युनिकेशन संवाद मध्ये एक्सपर्ट आहे, रेडिओ लायसन्स होल्डर कोणीतरी आहे, कोणीतरी टेक्निकल एक्सपर्ट आहे. गेल्या काही दिवसांमध्ये असं लक्षात आलं की फक्त आम्ही आहोत, कोणी असो किंवा नसो, या एका शब्दावर माणसं तग धरतात. चांगली माणसं कुठे आहेत? वाटांवर प्रकाश टाकणारी माणसं. तर तुम्ही सगळेच जण व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपण सगळेजण, आपण सगळे अंधारलेल्या वाटांवर प्रकाशाचे कण सांडणारे पांथस्थ आहात. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागतानंतर खूप नतमस्तक होते आहे मी तुमच्या सगळ्यांच्या कार्यापुढे आणि तुमच्याकडे परवानगी मागते आपला कार्यक्रम पुढे नेण्याची. अंगात बाणवले बायोडेटामध्ये मी असं वाचलं की अनसंग हिरोजना प्रकाशात आणण्याचं काम दादा करतात. तुमच्या टाळ्यांच्या कडकडाटावरून मला कळलं की ते किती तुमच्या काळजापर्यंत काम भिडलेलं आहे. आणि मला तुम्हाला अनसंग हिरो नाही म्हणणार, पण असं वाटलं की तुमचं काम सुद्धा यापेक्षा खूप मोठ्या स्तरावर पोचवायचं आहे, पोचणार आहे. आणि ते जेव्हा पोचेल त्यावेळी आम्हाला सगळ्यांना आठवायला तुम्ही प्लीज विसरू नका. या कार्यक्रमासाठी ठीक आहे. आपल्याला लाभलेले संजय अमृतकर म्हणजे आपले लाडके नाना 1998 पासून ट्रेकिंग चालू केला आणि हे दर रविवारी ट्रेकिंगला जातात. निबंध माझ्याकडे पण आहे मोठा, तो आता वाचणार नाही. नानांना फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे, त्यानिमित्त त्यांनी भारत आणि युरोपात भ्रमण केलेलं आहे.
हिमालयन मोहिमा म्हणाल तर एव्हरेस्ट बेस कॅम्प, कांचनजंगा, अन्नपूर्णा बेस कॅम्प, बाकी मनालीतले बरेचसे ट्रेक त्यांनी आजवर केलेले. 2012 साली त्यांनी एक पुस्तक काढलं, 101 ट्रेकिंग स्पॉट्स नियर नाशिक. 2018 त्याची दुसरी आवृत्ती आली. तिसरी आवृत्ती येत्या काही दिवसातच बघायला मिळेल. 3 वर्षापासून आपण जे काही नाशिकला सह्याद्री मित्र संमेलन चालू केलं त्याची मूळ संकल्पना आणि मुलाचं वाटण नानांचं त्याच्यामध्ये आहे. तर नाना तुमचं हार्दिक स्वागत. शब्द विसरले की नाना म्हणजे चिरतरुण नाना, जे कधीही तुम्हाला त्यांच्या वयाचा तुम्हाला कधीही अंदाज येणार नाही आणि त्यांची एनर्जी लेवल म्हणजे अगदी तरुण मुलांनाही लाजवेल अशा पद्धतीची ट्रेकमध्ये त्यांची एनर्जी लेवल असते. त्यामुळे त्यांच्यासाठी चिरतरुण नाना हेच एक शब्द एकदम परफेक्ट आहे. पहिल्यांदा भेट झाली ती कोपरलीमध्ये काही ट्रेनिंगसाठी सर भेटले तुम्हाला पहिल्यांदा. तर त्यावेळेस त्यांची जी काही माहिती मिळाली ती आणि आत्ता माझ्यासमोर जे काही डिटेल्स दिलेले आहे याच्यामध्ये म्हणजे एवढं काही लिहिलेलं आहे की प्रश्न पडतो की काय नेमकं काय काय सांगावं यातलं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं सगळं वाचल्यानंतर मला हेच कळालं, एका वाक्यात सांगायचं तर मल्टी टॅलेंटेड इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी. अजून मी सुरुवात नाही केली ओळख करून देण्यासाठी. पाटील सर यांनी महाविद्यालयीन शिक्षण केलंय BSc केमिस्ट्रीमध्ये मुंबई विद्यापीठातून. NCC सर्टिफाईड आहेत. आर्मी विंगमध्ये आर्मी विंग कोर्स केला आहे. परत बेसिक माउंटेनिंग कोर्स बऱ्याचशा कंपन्यांमध्ये मोठमोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये सरांनी काम पण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये पार्क अँड डेव्हिस, जॉन्सन अँड जॉन्सन, ग्लेनमार्क असं. ठीक आहे. सरांनी MPSC एक्झाम थ्रू पोलीस सब इन्स्पेक्टर असं जॉईन केलं होतं आणि जवळपास 29 वर्ष सरांनी डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिस केलेली आहे. त्याच्या सब इन्स्पेक्टर पासून असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर ते शेवटी रिटायर झाले असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून. सोबतच सर आता रिटायरमेंट नंतरही शांत बसलेली असं काही नाहीये. बरेचसे रेस्क्यूचे कार्य पण सर अजूनही करतात. बऱ्याचशा मुलांना मोटिवेट करण्यासाठी पण बरेचसे कोर्सेस सर घेतात, त्यांना वेगवेगळे ट्रेनिंग्स देतात. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी पण सर गाईड करतात मुलांना. आणि शिक्षण झालेलं आहे रसायनशास्त्रामध्ये. ते पदवीधर आहेत आणि 45 वर्षांच्या त्यांच्या बिझनेस लाईफमध्ये त्यांनी बऱ्याचशा ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत. बरेचसे सायकलिंगचा त्यांचा बराचसा एक्सपिरियन्स आहे. आपण बघूयात. त्यांचा मेन बिझनेस जो आहे तो आहे क्वालिटी स्टिकर्स आणि प्रिंटेड पब्लिसिटी मटेरियल्सचा. आणि लहानपणापासूनच त्यांना निसर्गाबद्दल खूप प्रेम होतं आणि त्यामुळेच गडकिल्ल्यांवरती भटकंती होणं खूपच स्वाभाविक आहे. आणि त्यांनी ती फक्त थोड्या वर्षांपूर्वी मर्यादित न ठेवता वयाच्या 60व्या वर्षापर्यंत, त्याच्यानंतर पण मे बी ते अजूनही करत असतील छोटे मोठे ट्रेक्स, पण 60व्या वर्षीपर्यंत त्यांनी एक्सपिडिशन्स वगैरे केले. तर आजच्या आपल्या प्रमुख अतिथींमध्ये आहेत प्राजक्ता घोडे मॅम. तर ह्या स्टेप इन ॲडव्हेंचरच्या ऑपरेशन हेड आहेत. यामध्ये ते ऑपरेशन अंतर्गत बिझनेस डेव्हलपमेंट, अजून सेल्स आणि ट्रेनिंग या सगळ्याचा आढावा घेतात. त्यांना 15 वर्षाचा गिर्यारोहणाचा दांडगा अनुभव आहे. यामध्ये त्यांनी बेसिक आणि ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स हे नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग मधून केले आहे. तसेच त्यांनी सह्याद्रीमधील
लिंगाणा, तैलबैला, थम्सअप आणि कडकऱ्या ह्या सुळक्यांवर यशस्वीरित्या क्लाइम्बिंग केलं आहे. आणि प्राजक्ता मॅम ह्या लेवल 1 नॅशनल जज आहेत आणि ह्यांनी IFSC म्हणजेच इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ स्पोर्ट्स क्लाइम्बिंग मध्ये IFSC बोल्डरिंग वर्ल्ड कप 2016 मध्ये त्या जज होत्या आणि IFSC रूल्स कमिशन मध्ये त्यांनी काम केले आहे. आणि ह्याच बरोबर प्राजक्ता मॅम ह्या स्पोर्ट्स क्लाइम्बिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि स्पोर्ट्स क्लाइम्बिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून ह्या खेळाच्या वाढीस सक्रिय योगदान देत आहेत. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतोय आणि आनंद देखील वाटतोय की 2018 साली झालेल्या एशियन गेम्स मध्ये या पहिल्या भारतीय महिला ऍज अ जज म्हणून स्पोर्ट्स क्लाइम्बिंग साठी होत्या आणि टीम मॅनेजर पण होत्या. सो म्हणजे आपल्या सर्वांचं अहोभाग्य आहे की आपल्याला अशा गेस्ट आज लाभलेले आहेत. तर अजून एकदा टाळ्यांच्या गजरात यांचं स्वागत आपण करूया. तर मी सीमा त्याला विनंती करते की म्हणजे डॉक्टर सीमा पाटील यांना विनंती करते सत्कार आणि मानचिन्ह देऊन आणि शाल देऊन करावा. त्यांना कोणालाच त्यांचा परिचय एवढा मोठा करून दिलेला आवडत नाही, पण आम्हालाच राहवलं नाही की त्यांच्याबद्दल मला भरभरून बोलावं असं वाटलं. पांडवलेणी येथील क्वारीमध्ये नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशनचा उद्घाटन सोहळा नाशिकचे ज्येष्ठ रॉक क्लाइंबर श्री किरण वागचौरे यांच्या उपस्थितीत नवोदित रॉक क्लाइंबर्स रॉक क्लाइम्बिंगचे प्रशिक्षण देत खेळीमेळीच्या वातावरणात एक विश्वास असावा पुरता हा संदेश देत अगदी आनंदात सर्व नियमांचे पालन करीत पार पडले. त्या निमित्ताने पेपरमध्ये जी काही बातमी आली होती ती आपल्याला दिसत आहे. त्यानंतर संस्थेने हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ग्रामस्थांसाठी गेल्या समाजाचा मागच्या महिन्यामध्ये आपण आणखी यशस्वी पूर्ण केला होता. यामध्ये आपण पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य केलं होतं. त्यांना सेफली आले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये सियाग्रेतील 5 टोक्यावर अरोहणा दरम्यान आरोहण घेण्यात आले होते. त्याचबरोबर संस्थेने आजवर केलेल्या प्रस्तारोहण मोहिमांची ही काही क्षणचित्रे. यंदाच्या वर्षीही पर्वतावरती काहीतरी होईल या विषयात कारण गेली 25 वर्ष आम्ही एकत्र फिरतोय आणि नितेश जाधव म्हणून आहे तो माझ्याबद्दल पुस्तक लिहिणार असं तो मला म्हणाला होता. म्हणून कदाचित त्या दोघांनी मिळून हा बायोडेटा बनवलाय. मला पण खरंच मला काही गोष्टी माहिती नव्हत्या, पण त्यांनी त्यात ऍड केले. माझ्याबद्दल जाणून घ्यायचं तर पर्सनली भेटा मला, कारण ऑलरेडी खूप वेळ घेतलाय. कारण त्याला मी तेच म्हटलं की जास्त आमच्याबद्दलच बोललं जात आहे, ताशी क्लाइंबर बद्दल कोण बोलतच नाहीये. आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खरंच मनपासून आभार. आणि मॅडम तुमचे खास आभार, कारण माझ्याबद्दल एवढं कोणी भरभरून बोललंच नव्हतं आतापर्यंत. पहिल्यांदाच बोललेलं होतं. सर्व मान्यवर सहकारी मित्र, नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशनचे अध्यक्ष दयाभाऊ, त्यांचे सर्व कार्यकर्ते, उपस्थित सर्व या संस्थेचे हितचिंतक, या सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. आणि या संस्थेच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त माझी यशवंती हायकर्स खोपोली या संस्थेच्या वतीने आणि समस्त डोंगर भटक्यांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो.
आपलं कार्य असंच पुढे चालू राहावं आणि नावलौकिकात आपल्या भर पडावं. दयाभाऊंनी येता येता मला सांगितलं की रेस्क्यू या विषयावर पूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे याविषयी तुम्ही बोलावं. पण खरं सांगायचं तर ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये गिर्यारोहण तंत्राच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन्स ची सुरुवात झाली त्यावेळेला इतकी सगळी साधनं आता जी चित्रफितीमध्ये आपण पाहिली खूप ऍडव्हान्स असं स्ट्रेचर, वेगवेगळ्या प्रकारचे हार्नेस, वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट. आणि आता नंदूदादाचा परिचय करून दिला त्यावेळेला नंदूदादाने जे एक प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं रेस्क्यू संस्थांसाठी त्यामध्ये जी अत्याधुनिक गिर्यारोहण साधनं या नवीन क्लायंबर्सना किंवा रेस्क्युअर्सना पाहायला मिळाली, हाताळायला मिळाली, ती साधनं पूर्वीच्या काळी अजिबात नव्हती. कार्यक्रमामध्ये विशेषतः तनया, निलेश, किरण या मंडळींची वैयक्तिक संबंध आला प्रशिक्षणादरम्यान. त्यावेळेला त्यांची कामाची पद्धत, त्यांची इक्विपमेंट्स हाताळण्याची हातोटी आणि हे सगळं पाहता असं वाटतं की ही संस्था निश्चितच भरभराटीला येणार आहे आणि खूप चांगली प्रगती करणार आहे. या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या अनेक वर्षांचा अनुभव म्हणजे प्रामुख्याने संस्थात्मक गिर्यारोहण आम्ही रेस्क्युअर्स म्हणून जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमची केवळ गिर्यारोहण संस्था म्हणून सुरुवात झालेली होती 1983 साली. आणि गिर्यारोहण संस्था म्हणून आपण गिर्यारोहण साधनांच्या सहाय्याने, तंत्राच्या सहाय्याने अशा प्रकारच्या अपघातामध्ये लोकांना मदत करू शकतो. वस्तुस्थिती आहे कधी कधी केव्हा तरी असते. पोलीस साथ सुद्धा माणूस असतो आणि तो सतत जागृत असतो. अडचण एकच असते की त्याच्या मागे असलेली कामं असंख्य असतात. जे समाजासाठी त्याला करायचं आहे ते न करता त्याच्यावर लादलेली कामं ही असंख्य असतात आणि त्या कामाच्या ओझ्यानं तो अशा कामांकडे थोडंसं दुर्लक्ष करतो किंवा तुम्हाला जी ट्रीटमेंट दिली जाते ती अशा पद्धतीची असते. थँकलेस जॉब आमचाही आहे. काही कामं केली, चांगली केली, प्रचंड वेगळ्या पद्धतीची केली. 26/11चा हल्ला आहे त्यात सुद्धा आणि गिर्यारोहक मी आहे पद्मा, हे सगळे माझे गुरुमित्र आहेत. गिर्यारोहणामुळेच मी पोलीस खात्यात वळलेलो आहे. त्याच्यामुळे गिर्यारोहणाचं माझ्यावर खूप मोठं ऋण आहे. मी घडलोय, मी जो बोलतोय, मी जो करतोय आणि मी जे करेन हे केवळ आणि केवळ गिर्यारोहणामुळे कळलं. कारण ॲटिट्यूड बदलला, दृष्टिकोन बदलल्यामुळे सर्वसामान्य माणूस काय करतो, आता मी BSc झालो होतो, कंपन्यांमध्ये काम केलं होतं, असंच करत करत राहिलं असतो, वेगवेगळ्या पदांवर कामं केली असती, पण मला सोशल डायस मिळालं नसतं. पोलीस खात्यात आल्यामुळे गिर्यारोहणाच्या माध्यमातून 26/11च्या वेळेला बॉम्ब निकामी करताना, हँड ग्रेनेड निकामी करताना, त्यांचं इकडून तिकडे ट्रान्सपोर्टेशन करताना, ते डिफ्यूज करताना, ते डिफ्यूज करण्याच्या आधी त्याचं पुरावे कामी कोर्टाला पुरावे सादर करताना ते ओपन करण्याचं टेक्निक सुद्धा आपल्या गिर्यारोहणातलंच स्किल वापरून जीवावर उदाहरूनच केलं होतं. आणि ते धाडस आपण प्रामाणिकपणे काम करत असू आपल्या काम त्याप्रमाणे ते लोक खूपच भरभराटी करणारे ते मला दिसतंय. त्यांची मेहनत आणि दयाने जेव्हा मला फोन केला की तुम्ही या, तेव्हा मला असं वाटलं की मी काय करणार तिथे जाऊन. माझा सहभाग खूपच लिमिटेड आहे, पण तेव्हा मला कल्पना नव्हती की एवढी दिग्गजांबरोबर आपल्याला बसायला मिळेल आणि त्यांचा सहवास मिळेल. मित्रांनो, मी आता थोडं रिटायरमेंट घेऊन गावी गेलेलो आहे. पाचोरा माझं गाव आहे. थँक्यू सर की नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यूज असोसिएशनने मला आज इथे या दिग्गजांसोबत बसण्याची ऑपॉर्च्युनिटी दिली आहे. जास्त वेळ नाही घेणार आहे, मला माहिती आहे सगळ्यांना भूक लागलेली आहे खूप, कारण मलाही लागलेली आहे. आणि सांगायचं झालं तर जेव्हा मी तनयाला बघितलं सगळ्या फोटोजमध्ये एकदम मध्ये उभी आहे, तर तेव्हा मला माझं 2010चं आठवलं की मी पण अशीच सगळीकडे उभं राहायचे आणि मलाही फोटो काढायचा.
पण तिचे व्हिडिओ बघून आणि बाकीच्या मुली तिथे उभ्या आहेत. सो कधी कधी आता बसताना अशी फिलिंग आली होती की जे गव्हर्नमेंटमध्ये 33% आरक्षण असतं इथे 40% झालेलं आहे नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यूज असोसिएशन मध्ये महिलांचं. सो मी चुकीची असेल काही बाबतीत, पण खूप छान वाटतं आणि इट इज अप्रिशिएबल की एवढ्या सगळ्या लोकांमध्ये मी जेव्हा 2010ला प्रोफेशनल करिअर सोडून ॲडव्हेंचर फील्डमध्ये आले होते तर तेव्हा वाटलं नव्हतं, माहीत नव्हता डिफरन्स माउंटेनिअरिंग काय असतं, ट्रेकिंग काय असतं, हायकिंग काय असतं आणि क्लाइम्बिंग काय असतं. त्यानंतर एकदम बॉम्ब पडला की स्पोर्ट क्लाइम्बिंग पण असतं. सो असे हे 5 वेगळ्या गोष्टी एकाच क्षेत्रात आउटडोअरमध्ये आपल्याला शिकायला मिळतात आणि वेगवेगळ्या लोकांकडून शिकायला मिळतात. आणि मी अजूनही म्हणते की मी अजूनही शिकत आहे आणि ही फील्ड फक्त शिकवत राहते नवीन नवीन गोष्टी किंवा कुठल्या गोष्टींना सामोरे कसं जायचंय. आणि जेव्हा आपल्या 4थ्या वर्धापना दिनानिमित्त मी जेव्हा सगळं बघितलं आणि कोकण कड्याचा जो रेस्क्यूचा अनुभव मी गणेशकडनं फोनवर ऐकला होता की किती क्विकली तो रेस्क्यू झाला होता, म्हणजे स्विफ्ट वेनी रेस्क्यू झाला आणि त्यामुळे किती गोष्टी तिथे मार्गी लागल्या हे कळलं. सो त्यासाठी नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यूअर्सचे आभार की एवढ्या स्विफ्टली तुम्ही काम करता. जेव्हा कधी कोणी मला विचारतं की नाशिकला जायचंय मला तर काय काय क्लाइंब करायला आहे तिथे किंवा काय काय ट्रेक करायला आहे, तर मी फक्त त्यांना एवढंच सांगते की पॅराडाईज फॉर क्लाइंबर्स अँड ट्रेकर्स. दिस इज लाईक अ ग्रँड कॅनियन, म्हणजे भारतात कुठेच नाहीये. आनंद होतोय. कुठली संस्था म्हटली की जशी ती मोठी होत जाते तशी त्याची स्वप्न मोठी होत जातात. ती स्वप्न मोठी होत असताना अनेक अडचणी येतात, काही गोष्टी मनात असायला पाहिजे मला तरी वाटतं. अनेकांना तिथं बसायची संधी नवीन मिळायला पाहिजे, आमच्यासारख्यांना नको. पण जमत नाहीये काही गोष्टी पसंती पडत नाही मला. माझा वैयक्तिक आवडून आहे कारण मला लोकांच्या पाठीवर हात ठेवायला जास्त आवडतं. माझा म्हणजे रक्तात येते. त्याच्यामुळे एक दयाला माझी विनंती आहे, माझा मित्र आहे की यापुढे कार्यकर्ता म्हणून मला जास्त आवडेल. मी जरा विनंती करतो कारण तिथं मी जास्त कम्फर्टेबल आहे, मला ती जास्त आवडेल. बाकी मी एनसायर ही माझी घरची संस्था आहे आणि कुठल्याही भविष्यातल्या माहिती मला काय करायचं या संस्थेसाठी ते मी करून दाखवीन. कारण नाशिक आता हे एक स्टेजवरती आहे की तिथून पुढे अजून पुढच्या पायरीवर जायचं आहे. त्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य आणि इतर सगळे माझे मित्र बसले त्यांचं पाठिंबा हे सगळं जोडून आल्यानंतर जे काही भविष्यात होणार आहे आणि त्याचे लहान मुलं जे बघतोय मी ते खरं तर हे कल्चर आहे आपलं. याच्या पालकांनी ते आणलंय ही फार खूप चांगली गोष्ट आहे कारण त्यांच्या कानावरती त्यांच्या समोर ह्या गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजे. अपघात आपण थांबवू शकत नाही, किल्ल्यावरची गर्दी पण आपण थांबवू शकत नाही. अपघात झाला की आपण जाणार, गर्दी झाली की नंतर पोलीस प्रशासन स्थानिक प्रशासन जाईल, पण हे काय परमनंट सोल्युशन नाही. या हेतूने महाराष्ट्रातल्या काही टीम सिलेक्ट केल्या गेल्या ज्याच्यामध्ये यशवंती हायकर्स आणि आपली संस्था या 2 संस्थांचं सिलेक्शन झालं आणि या संस्थांना वर्षभरासाठी लागणारं ट्रेनिंग असेल, इक्विपमेंट असेल किंवा अजून काही गोष्टी असेल तर यावरती प्रत्येक संस्थेला एक पालक म्हणून एक टीम देण्यात आली. त्यासाठी लाभलेली आपल्याला जी पालक टीम आहे ती ही सगळी जी आता व्यासपीठावर बसलेली. त्याच्यानंतर त्या 2 संस्थांचं सिलेक्शन झालं, यशवंती हायकर्स आणि आपण. त्यापैकी यशवंती हायकर्स इक्विपमेंट डिस्ट्रीब्युशन जवळजवळ पूर्ण झाले 2 महिन्यापूर्वी. 500 मीटरचे रोप आणि साधारण 2 ते 3 लाख रुपयापर्यंतचं इक्विपमेंट, ज्याच्यामध्ये बरेचसे ऍडव्हान्स इक्विपमेंट समाविष्ट केलेले.
भविष्यात आपल्यालाही ते मिळू शकेल असा आपण सगळे मिळून प्रयत्न करू. प्रतिभाशाली टीम तर त्याच्यासाठी आहेच प्रयत्नशील. दुसरं अजून एक मला आवाहन करायचं याच माध्यमातून, पुढच्या महिन्यात आपलं सह्याद्री मित्र संमेलन, या निमित्ताने आपण यावर्षी ब्रह्मगिरी या किल्ल्यावरती स्वच्छता अभियान राबवतो आहोत 15 जून रोजी. तर जास्तीत जास्त सगळ्यांनी सहभागी व्हा. संस्थेच्या 4थ्या वर्धापन सोहळ्यानिमित्त उपस्थित मान्यवर दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमी आणि भटकंती प्रेमी बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी लहू रामचंद्र डफळे मागील 6 महिन्यापासून संपर्कात आलेलो आहे, जुळला गेलेलो आहे. बचाव कार्य हे मेन उद्दिष्ट समोर ठेवून एनसीआरएची स्थापना झालेली आहे. परंतु बचाव कार्य करताना दऱ्याखोऱ्यांमधून कशा पद्धतीने कार्य करायचं, क्लाइम्बिंग करायचं, रॅपलिंग करायचं हे पण तितकंच महत्व असल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये मी 3 मोहिमेमध्ये यांच्याबरोबर गेलो. जुड़ने का ये पहला अवसर था और ऐसा लग रहा था कि भाई वी हैव कम फ्रॉम दिस 4 walls टू दिस रियल नेचर. हाँ, रियल लाइफ. और एक्चुअली हुआ क्या था, मेरी वाइफ शीतल, शी बिकेम लिटिल डिजी एंड शी स्टार्टेड वॉमिटिंग एट द टॉप ऑफ द माउंटेन एंड शी वाज वेरी रेस्टलेस. उसको एकदम समझ में नहीं आ रहा था क्या करूं. सो सर ने, दया सर ने और पूरी टीम ने, अक्षय सर ने ऐसे छाता पकड़े ऊपर से लेके नीचे तक आए. धीरे 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 3 व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या एका निमंत्रण पत्रिकेवरती या इथे उपस्थित राहिलेले तुम्ही सगळे, तो सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे. इथे बसलेले सगळेजण आपण एका परिवारातले आहोत. परिवार म्हटलं तर परिवार राहतो कुठे? तुमच्याकडून मला उत्तर हवंय. परिवार राहतो कुठे? घरामध्ये राहतो, बरोबर आहे की नाही? घरामध्ये राहतो, फ्लॅटमध्ये राहतो आपण सगळा परिवार. तर या इमारतीमध्ये, या घराला सगळ्यात महत्त्वाचं काय असते तर त्या घराचे पिलर्स खूप भक्कम असावे लागतात. आणि मला खूप अभिमान वाटतो की माझे हे जे पिलर आहेत, ही ते सगळेजण उपस्थित आहेत, ते एवढे भक्कम आहेत ना की किती मोठं वादळ आलं तरी ते हलणार नाहीत. मग सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे. आमच्या पाठीशी आत्तापर्यंत सदस्य उभे आहेत, तसेच यापुढे आमच्या पाठीशी उभे राहा, आमच्या टीमला असेच आशीर्वाद देतो. धन्यवाद. महत्वाचं असतं. तसंच रेस्क्यू टीमसाठी जीव वाचवणं हे सर्वोच्च ध्येय असतं. आज 4थ्या वर्धापन दिनाच्या या क्षणी मी आज आभार प्रमुख या नात्याने त्या प्रत्येक धाडसी मोहिमेला आणि त्या मागच्या प्रत्येक योद्ध्याला सलाम करते. आपल्या संघटनेच्या नावामध्येच रेस्क्युअर्स आहे आणि या नावाला आपण मान दिला आहे तो खऱ्या कृतीने. सुळक्याच्या अतिदुर्गम भागात अडकलेल्या ट्रेकर्सचा रेस्क्यू, जिथे एक पाय घसरला असता संपूर्ण मोहीम संकटात आली असती, पण आपल्या क्लाइंबर्सने तिथे संयम, शिस्त आणि प्रशिक्षणाच्या जोरावर ते जीव सुरक्षितपणे खाली उतरवले. पुराच्या पाण्यात अडकलेले पर्यटक जेव्हा मदतीचा एकही मार्ग नव्हता तेव्हा आपण दोर, लाईफ जॅकेट आणि हिम्मतीच्या जोरावर लोकांना सुरक्षित बाहेर काढलं. त्या क्षणी फक्त रेस्क्यू नव्हतं तर एक माणुसकीचा धागाही होता. मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ट्रेकर्सला वेळेत बाहेर काढलं. जेव्हा प्रत्येक सेकंद जीवघेणा होता तेव्हा आपल्या टीमनं तात्काळ निर्णय घेतला. स्ट्रेचर, सॅनिटायझेशन, मेडिकल किट्स घेऊन जंगलातून त्या ट्रेकर्सला वाचवलं. या प्रत्येक मोहिमेमागे नाव न घेतलेल्या अनेक हातांची, अनेक पावलांची ताकद होती. आणि म्हणूनच आज मी सर्वप्रथम त्या गिर्यारोहक, स्वयंसेवक, प्रशिक्षक आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांचे मनपूर्वक आभार मानते. आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, एक विश्वास असावा पुरता. आणि खरंच प्रत्येक रेस्क्यू मध्ये हा विश्वास आपलं रक्षण करतो आणि ती पुरता म्हणजे एक जीव वाचवणं आपल्याला परत पुन्हा नव्या ट्रेकसाठी उभं करतं. याच कार्यक्रमाचे सार्थ वैभव वाढवण्यासाठी जे मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत त्यांचाही मनपूर्वक आभार. श्री नंदू चव्हाण, श्री
संजय अमृतकर, श्री भरत वाखारिया सर, श्री पद्माकर गायकवाड, श्री राजू पाटील, प्राजक्ता घोडे मॅडम, आपण या शिखर सोहळ्याला दिलेली उपस्थिती ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी झटलेल्या संपूर्ण टीमचे, टेक्निकल क्रूचे आणि मीडिया कव्हरेज करणाऱ्यांचे सुद्धा विशेष आभार. शेवटी एवढेच सांगेल, मोहिमा बदलतील, वाटा बदलतील, पण आपली साथ, आपली शिस्त आणि आपला ध्यास कायम राहू. सुरक्षिततेचे शिखर गाठायला अजूनही अनेक पायऱ्या आहेत. धन्यवाद. जय गिर्यारोहण, जय सह्याद्री. अभिनंदन NCR चतुर्थ वर्षाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा, जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा, क्षितिजाच्या तू शाईनी रे लिह इतिहास नवा, कर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा, उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू, वणव्याची आग तू, धगधगता ध्यास तू, लखलखता लावा हे तू, अभिमानाचा सन्मानाचा युग प्रवास हवा, उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगना